नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं एम-पी-एस-सी ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण भूकंप या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया मित्रांनो. तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ. तर बघा, भूकंप म्हणजे काय इथपासून आपण सुरुवात करूया. तर भूकंप म्हणजे भूगर्भातून होणारं ऊर्जेचं उत्सर्जन. भूगर्भातून होणाऱ्या ऊर्जेचं उत्सर्जन म्हणजे भूकंप होय. म्हणजेच काय, तर बघा आता हे जे ऊर्जेचं उत्सर्जन होत आहे त्या उत्सर्जनामुळे काय होतं, तर उत्सर्जनामुळे जमीन जी आहे ती थरथरायला लागते, जमीन हलायला लागते किंवा जमिनीला भेगा पडू शकतात. आणि या तीनही गोष्टी झाल्या किंवा तीनहीपैकी एखादी कुठलीही गोष्ट झाली तर जमिनीमध्ये काय निर्माण होतात, तर जमिनीमध्ये कंपने निर्माण होतात आणि जमिनीमध्ये भूगर्भित उष्णतेमुळे निर्माण झालेल्या कंपनांना आपण काय म्हणायला लागतो, भूकंप म्हणायला लागतो. काय म्हणायला लागतो, भूकंप म्हणायला लागतो. म्हणजेच काय बघा, तर भूकंपामध्ये वेगळं काही होत नसून जे आपले भूखंड आहेत ते भूखंड एकमेकावर चढतात, म्हणजे वर खाली होतात किंवा मागे पुढे होतात. तर हेच जे महत्त्वाचं कारण आहे ते भूकंपाचं कारण आहे. प्रमुख कारण बघा भूकंपाची कुठली आहेत. आत्ताच आपण सांगितलं की ते वरखाली होतात, हे एक महत्त्वाचं कारण आहे. बघा आता इथे की जे भेगांखालचे खडकांचे थर किंवा शिलाखंडाच्या ज्या चकत्या आहेत त्या एकमेकांवर घसरतात. म्हणजे असं कन्सिडर करा की असे कुठले तरी दोन दगड आहेत, ठीक आहे, आणि हा दगड या दगडावर चढण्याचा प्रयत्न करतो किंवा तो चढतो सुद्धा. म्हणजे हा दगड समजा या प्रमाणात झाला तर इथली जी जागा असेल ही जागा भरून काढण्यासाठी पृथ्वी कुठला तरी फोर्स अप्लाय करेल आणि त्यामुळे काय होते, जमीन थरथरते किंवा भूकंप होतात. ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होतात. ठीक आहे. आता ज्वालामुखीच्या भूकंपामुळे जर उद्रेक झाला तो काहीतरी एक पर्टिक्युलर एरिया व्यापतो, खूप जास्त प्रमाणातला एरिया व्यापत नाही, छोटा एरिया व्यापतो. कारण की ज्वालामुखीचं जे उत्सर्जन आहे ते पण काही मर्यादित क्षेत्रापुरतंच असतं. त्यामुळे असे जे उद्रेक असतात, जी अशा वेळेस जेव्हा भूकंप होतो तेव्हा त्याचं जे मर्यादित क्षेत्र असतं ते खूप कमी असतं आणि त्याची जी विध्वंसक सीमा आहे ती सुद्धा काय असते, कमी असते मित्रांनो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कारण म्हणजे जलाशयांमुळे. जसं की कोयनाचा भूकंप आपण बघितला. कोयनाचा भूकंप म्हणजे काय, की जेव्हा जलाशयांमध्ये आपण पाणी साचवतो त्या पाण्याचा दाब खालच्या थरांवर पडतो आणि त्यामुळे खालच्या थरांमध्ये काहीतरी विचलता निर्माण होते आणि त्यामुळे सुद्धा भूकंप येऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे उल्कापात, हे एक महत्त्वाचं कारण आहे. सध्या तरी यामुळे खूप कमी प्रमाणात भूकंप होतात, पण पूर्वीच्या काळी जेव्हा मोठमोठ्या उल्का जमिनीमध्ये येऊन पडत होत्या तेव्हा त्यावर अचानकच दाब वाढल्यामुळे, म्हणजे जमिनीवर अचानक दाब वाढल्यामुळे खालच्या थरांवर सुद्धा अचानक दाब वाढतो आणि त्यामुळे मग भूकंप येतात. तिसरं महत्त्वाचं म्हणजे मग पुढचं एक कारण आहे ते म्हणजे खाणकाम. खाणकाममध्ये काय होतं, तर खाणकामामध्ये आपण जमिनीच्या आतमध्ये खड्डे करायला लागतो. आपण जवळजवळ 1 ते 2 किलोमीटर आतमध्ये खाण घेऊन जातो. म्हणजेच काय, तर जमिनीची जी काही परत असते ती परत काय होते, ढिल्ली पडत जाते, हळूहळू सैल होत जाते आणि त्यामुळे जमिनीचं जे खालचं दाब आहे त्या दाबाचं जे काही बॅलन्स आहे ते मिसमॅच होतं आणि ते मिसमॅच झाल्यामुळे मग जमीन ते बॅलन्स भरून काढण्यासाठी काहीतरी कृत्रिम घटना घडवून आणते आणि मग ती असते भूकंप म्हणून. नंतरचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अणुचाचण्या, हे एक महत्त्वाचं कारण आहे त्यासाठी. आता अणुचाचण्या काय करतात बरं, तर अणुचाचण्या बघा, अणुचाचण्या काय करतात, तर अणुचाचण्या ह्या आपण जेव्हा घेतो तेव्हा भूगर्भात अणुचाचण्या घेतो कधी कधी, आणि भूगर्भात अणुचाचण्या घेतल्यामुळे अचानक खूप मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णता आपल्याला मग त्यामुळे जमिनीचं जे काही स्ट्रक्चर आहे ते बिघडायला लागते आणि त्यामुळे सुद्धा काय होतं, भूकंप यायला लागतात. बघा आता जेव्हा भूकंप येतो त्या भूकंप आल्यानंतर काही लहरी तयार होतात, कारण की जमीन हलते आणि जमीन हलली म्हणजे काही ना काहीतरी लहरी तयार होणार. तर त्या लहरी म्हणजेच काय, किंवा भूकंप लहरीची डेफिनेशन बघा की भूकवचात काय होतात, मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली होतात आणि त्या हालचालीमुळे काय निर्माण होतात, कंप निर्माण होतात. तर अशा या कंपाला आपण भूकंप लहरी म्हणतो. आपण पुढे बघणार आहोत की भूकंप लहरीचे किती टाईप्स पडतात ते. महत्त्वाचा एक पॉईंट आहे की नाभी, तर भूकवचामधील उगमस्थान त्याला भूकंपाचं केंद्र असं सुद्धा म्हणतात. असं कन्सिडर करा की ही माझी भूपृष्ठ आहे आणि भूकंपाचं जे उगमस्थान आहे ते इथं कुठेतरी असेल तर याला म्हणतात नाभी किंवा फोकस असं म्हणायचं याला. अधिकेंद्र म्हणजे काय, की या भूकंप केंद्रापासून एक्झॅक्ट 90 डिग्री म्हणजे काटकोनामध्ये जे काही वर भूपृष्ठावर असणारं जे काही टिंब स्वरूप जी घटना असेल किंवा जे घटक असेल ह्याला जे असते त्याला आपण म्हणतो इपी सेंटर किंवा अधिकेंद्र. बघा एकदा, नाभीच्या अगदीवर क्षितिज समांतर जवळ लंबरेषेत जे पृथ्वीच्या भूपृष्ठावर जो बिंदू आकाराचा जो काही पॉईंट असेल त्याला काय म्हणायचं, अधिकेंद्र. म्हणजे काय, तर या फोकसपासून सर्वात आधी निघणारी जी काही लहरी असेल, बघा भूकंप केंद्रापासून निघणारी सर्वात पहिली लहरी जी आहे ती कुठं पोहोचते, तर इपी सेंटर म्हणजे अधिकेंद्राला पोहोचते.
बघा पुढे जाऊन अधिकेंद्रापासून जसजसं अंतर वाढत जातं तसतसं भूकंपाची तीव्रता काय होत जाते, कमी होत जाते. हे एक महत्त्वाचं काय आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे. बघा या डायग्राममध्ये तुम्हाला परत शो केलेलंच आहे ते. इथे बघा फोकस कुठे आहे आपला, सेंटरला. ठीक आहे, हा फोकस आहे. आणि बघा इपी सेंटर कुठे आहे, याच्या एक्झॅक्टली 90 डिग्री अबू काय आहे त्याचा इपी सेंटर. म्हणजे पहिली जी रेंज असेल, पहिली जी लहर असेल ती लहर सगळ्यात आधी कुठं जाऊन मिळेल, तर इपी सेंटरला जाऊन मिळेल. आणि म्हणूनच इथे काय होतात, विध्वंसक भूकंप तयार होतात बाकीच्या तुलनेमध्ये. बघा बाकीच्या याच्यामध्ये काय आहे, तर बाकीच्या याच्यामध्ये आपल्या लहरी अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये काय होतात, वाहत जात आहेत. आता 3 प्रकारच्या लहरी सांगितल्यास आपण. एक म्हणजे पी वेव्ज, त्याला प्रायमरी लहरी असं म्हणतात. दुसरं एस वेव्ज, त्याला सेकंडरी लहरी असं म्हणतात. आणि तिसरं आहे एल वेव्ज, त्याला लॉन्जिट्युडनल लहरी किंवा पृष्ठीय लहरी असं म्हणतात. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की पी वेव्ह जी असते ती सगळ्यात पहिल्यांदा निघते, त्यानंतर निघते ती एस वेव्ह आणि त्यानंतर जी निघत असते ती एल वेव्ह. हा सिक्वेन्स तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचा आहे. आणि याचं पुढे कंपॅरिझन आपण शिकणारच आहोत की यांचे काय काय वैशिष्ट्य आहेत ते. पण तरीसुद्धा इथे तत्पूर्वी तुम्हाला काही माहिती की ह्या लहरींचा पी वेव्ह, एस वेव्ह आणि एल वेव्ह ह्या लहरींचा अभ्यास करूनच आपण पृथ्वीच्या काही अंतरंगांची सुद्धा माहिती घेतलेली आहे. ती काय घेतली, कशी घेतली ते आपण डिस्कस केलेलं आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला पृथ्वीचा अंतरंग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघावा लागेल. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल, ती लिंक जरूर अभ्यासा. बघा इथे हा जो ग्राफ दाखवला आहे, हा ग्राफ सेस्मोग्राफ याला असं म्हणतात. आणि या सेस्मोग्राफवरच आपण दाखवू शकतो की पी तरंग हे पहिल्यांदा आलेलं आहे. पहिल्यांदा जेव्हा पी तरंग संपतात त्यानंतर एस तरंग येतात आणि एस तरंग आल्यानंतर मग कुठले तरंग येतात, एल वेव्ज, एल तरंग येतात. बघा याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसू शकते, पी वेव्ज थोड्या मोठ्या आहेत, एस वेव्ज थोड्या लहान झाल्यात आणि भूपृष्ठीय लहरी त्याच्या खूप मोठ्या आहेत. तर ही गोष्टसुद्धा तुम्हाला काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. बघा आता एक एक वैशिष्ट्य बघू आपण प्राथमिक लहरींच्या पुढे, की हे काय आहेत, तर अनुतरंग लहरी आहेत. अपकर्षण लहरी सुद्धा यांना म्हटलं जातं. अनुप्रस्थ लहरी म्हटलं जातं. पी वेव्ह सुद्धा म्हटलं जातं. आता हे फक्त एक समानार्थी शब्द असं लक्षात घ्या. हे सगळे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की MPSC कुठला प्रश्न विचारेल किंवा कुठलं नाव घेईल हे आपल्याला सांगता येत नाही, म्हणून ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. बघा सर्वात कमी विध्वंसक हे याचं वैशिष्ट्य आहे. सर्वात कमी विध्वंसक अशा असणाऱ्या कोणत्या लहरी आहेत, प्राथमिक लहरी आहेत. त्यांची दिशा म्हणजे त्यांची वाहण्याची दिशा कशी आहे, तर आडव्या दिशेतून लहरी कशा होतात, वाहायला लागतात. हे त्यांचं महत्त्वाचं एक गोष्ट आहे. आडवी दिशा म्हणजे आपण अशी कन्सिडर करतो इथल्यासाठी. सर्वप्रथम त्यांची काय होते, सर्वप्रथम त्यांची नोंद होते. कुठं नोंद होते त्यांची, सर्वप्रथम इपी सेंटरला नोंद होते. आत्ताच आपण बघितलं. सर्वात जास्त वेग कोणाचा आहे, तर सर्वात जास्त वेग प्राथमिक लहरींचा आहे. त्यानंतर सर्वाधिक वेग किती आहे, तर 8 ते 14 किलोमीटर पर सेकंद एवढा त्यांचा वेग आहे. आणि याच्यामध्ये जे काही वस्तुकण आहेत त्या वस्तुकणांची हालचाल जी होते ती कशा स्वरूपात होते, पुढे मागे स्वरूपात होते. म्हणजे अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये वस्तुकणांची हालचाल होते. म्हणूनच आपण काय म्हटलं होतं की ह्या लहरी कशा वाहतात, तर आडव्या वाहतात. हे यावरूनच सिद्ध होते. बघा भूपृष्ठापासून बऱ्याच खोलपर्यंत प्रवास करतात. ह्या लहरी कुठपर्यंत प्रवास करतात, खूप खोलपर्यंत. म्हणजे त्यांचं जे डिस्टन्स ट्रॅव्हलिंग कॅपॅसिटी आहे ती सर्वात जास्त आहे. परत बघा घन तसेच द्रव माध्यमातून काय करतात, त्या प्रवास करू शकतात. हे यांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. कारण की पुढे येणारी जी सेकंडरी वेव्ह किंवा द्वितीयक लहरी आहे तिच्यामध्ये हा प्रॉब्लेम अस्तित्वात आहे. आणि तो काय आपण ते द्वितीयक लहरीमध्ये बघूयात. तर इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की प्राथमिक लहरी जी आहे ती घन तसेच द्रव माध्यमातून काय करते, प्रवास करते. आणि जर माध्यम बदललं तर ती काय होते, वक्रीभूत होते. म्हणजेच काय, तर ती वाकडी होते किंवा थोडंसं तिच्यात डिफ्लेक्शन निर्माण होतं. आणि हे प्राथमिक लहरींचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता दुय्यम लहरींची गोष्ट बघूयात आपण. दुय्यम लहरीमध्ये आपण सांगितलं की ते कशा आहेत, अवतरंग आहेत, नंतर अनुलंब आहेत आणि त्याला काय म्हणतात, एस वेव्ज म्हणजे सेकंडरी वेव्ज असं म्हणतात. ह्या लहरींची नोंद जी आहे ती प्राथमिक लहरींनंतर होते. हा महत्त्वाचा पॉईंट. ह्या कशा प्रवास करतात, तर ह्या उभ्या दिशेने प्रवास करतात. पुढे बघूयात. प्राथमिक लहरींपेक्षा यांचा वेग कसा आहे, कमी आहे. ह्यांचा वेग किती आहे बघा, 4 ते 8 किलोमीटर पर सेकंद एवढा यांचा वेग आहे दुय्यम लहरींचा. पुढे बघू. वस्तुकणांची हालचाल जी आहे ती लहरींच्या काटकोनाच्या दिशेमध्ये आहे. म्हणजे समजा ही जर अशी वाहत असेल तर काटकोनामध्ये अशी दिशा ही लहरींची असते. तर हिची जी हालचाल करण्याची क्षमता आहे ती कशी, काटकोनामध्ये आहे. पृष्ठभागापासून आपण आत्ता आधीच्या बघितलं की प्रायमरी वेव्ह जी आहे ती खूप खोलपर्यंत जाऊ शकते. पण जेव्हा एस वेव्हचा विचार केला जातो तर पृष्ठभागापासून जवळजवळ 2880 किलोमीटर आतमध्येच प्रवास करू शकते. हिचं महत्त्वाचं बघा, फक्त घन माध्यमातूनच प्रवास होतो. हे सर्वात महत्त्वाचं MCQ आहे तुमच्यासाठी. कारण की पी वेव्ह ही जी आहे ही कुठल्याही माध्यमातून प्रवास करू शकते. म्हणजेच
घन किंवा द्रव माध्यमातून प्रवास करू शकते, पण दुय्यम लहरी जी आहे ती कशातून प्रवास करत आहे, फक्त आणि फक्त घन माध्यमातून. म्हणजे जर इथे कुठे द्रव माध्यम लागलं तर द्रव माध्यमातून दुय्यम लहरी जाणार नाही. आणि ह्याच कन्सेप्टवरून आपण पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती घेतली आहे, जसं की गाभा. बघा आता पुढे काय, माध्यम जर बदललं तर या लहरी काय होतात, परावर्तित होतात, म्हणजेच रिफ्लेक्ट होतात. पुढे बघूयात, प्राथमिक लहरींपेक्षा ह्या लहरी कशा आहेत, जास्त विध्वंसक आहेत. प्राथमिक लहरींपेक्षा ह्या लहरी कशा आहेत, जास्त विध्वंसक आहेत. पण कोणापेक्षा कमी विध्वंसक आहेत, तर भूपृष्ठीय लहरींपेक्षा कशा आहेत, ह्या कमी विध्वंसक आहेत. आता आपण भूपृष्ठीय लहरींचा अभ्यास करूयात. भूपृष्ठीय लहरी काय सांगतात तर बघा, ह्यालाच काय म्हणतात, पृष्ठतरंग असं म्हणतात, किंवा रेखावृत्तीय लहरी असं म्हणतात, किंवा एल्वेव्ज असं म्हणतात. म्हणजे लॉन्जिट्युडिनल. ह्या कशा वाहतात, ह्या अशा वाहतात. म्हणजे पृथ्वीवर अशी आपली जर पृथ्वी असेल तर इथं जर भूकंप आला तर ही अशा प्रकारात ज्या वाहतात त्या कुठल्या आहेत, आपल्या भूपृष्ठीय लहरी आहेत. ठीक आहे मित्रांनो. ह्या कशामध्ये वाहतात तर बघा, पृथ्वीच्या कवचामध्येच वाहतात. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात किंवा अंतर्गर्भात ह्या लहरी प्रवेश करू शकत नाहीत. अधिक खोलपर्यंत सुद्धा जाऊ शकत नाहीत. जर खोलीनुसार आता जर आपण नियम किंवा खोलीनुसार जर आपण आता हे केलं बघा, खोलीनुसार जर आपण यांची मांडणी केली तर खोलीनुसार खूप खोल जाणारी कोण आहे, प्रायमरी वेव्ह आहे. त्यानंतर कोण येते, सेकंडरी वेव्ह येते. आणि त्यानंतर कोण येते, लॉन्जिट्युडिनल वेव्ह येते. बरोबर असं आहे. त्यानंतर बघा, वेग कमी, सर्वात जास्त वेग कोणाचा होता, पीचा. त्याच्यानंतर कोणाचा आहे, एसचा. आणि त्याच्यानंतर कोणाचा आहे, एलचा. हा वेग सुद्धा आपण इथे त्याला डिफरन्शिएट करू शकतो. हे जरी लक्षात ठेवलं तरी खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी लक्षात राहील. वस्तुकणांची हालचाल जी आहे ती विविध दिशेला होते. म्हणजे ही कुठेही हालचाल अशी होऊ शकते, काटकोनात किंवा सरळ रेषेतच नाही, तर कुठल्याही दिशेला अशी हालचाल करू शकते. ठीक आहे. अतिशय विध्वंसक आहे. जर विध्वंसाचा आपण जर विचार केला तर विध्वंसाचा विचार करताना यांचा सिक्वेन्स मात्र थोडासा चेंज होतो, की एल वेव्ह हा सर्वात जास्त विध्वंसक आहे. त्यानंतर विध्वंसक जी असते ती एस वेव्ह. आणि त्यानंतर जी विध्वंसक असते ती असते आपली पी वेव्ह. म्हणजे पी जी वेव्ह आहे ती कमी विध्वंसक सगळ्यात. त्यानंतर एस वेव्ह जास्त विध्वंसक. आणि एस वेव्हपेक्षा सर्वात जास्त विध्वंसक कुठली, एल विध्वंसक असते. आता एल विध्वंसक असण्याचं कारण म्हणजे काय, की बाकीच्या लहरी ज्या आहेत त्या पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून प्रवास करून वर येतात. बरोबर. पण जेव्हा भूपृष्ठाचा विचार करतो इथे इमारती आहेत. बरोबर. इमारती आहेत, झाडं आहेत, किंवा बायोलॉजिकल ज्या कुठल्या गोष्टी आपण सोबतच्या आहेत, सजीव आहेत, ते सर्व इथे आहेत. आणि ह्या ज्या लहरी आहेत, भूपृष्ठीय लहरी, त्या अशा प्रकारात वाहतात. आणि अशा प्रकारात वाहिल्या कारणाने सर्वात जास्त हानी ह्या गोष्टींची घडून येते. म्हणून त्या असतात सर्वात जास्त विध्वंसक. ठीक आहे मित्रांनो. ह्याचाच वापर करून आपण काय केलं, अंतरंगासंबंधी काही निष्कर्ष काढले. आता एक गोष्ट महत्त्वाची इथे लक्षात घ्या, की भूपृष्ठीय लहरी जी आहे ती पृथ्वीच्या आरपार जात नाही. म्हणजे उत्तर ध्रुव टू दक्षिण ध्रुव किंवा जिथे एपिसेंटर आहे तिथून आतमध्ये न जाता ती काय करते, पृथ्वीला फक्त भूकवचातून एक गोल फेरी मारते, बाकी काहीही करत नाही. मग आता एक छायाप्रदेशांचा इथे विचार करूयात. छायाप्रदेश म्हणजे काय, हा एक सोपा कन्सेप्ट आहे. त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, की आपण मगा काय म्हटलं होतं, की पी वेव्ह जी आहे, इथे पी वेव्ह आहे, इथे एस वेव्ह आहे. पी वेव्ह जी आहे ती कुठल्याही माध्यमातून प्रवास करते. पण जेव्हा माध्यम बदलतं तेव्हा पी वेव्ह काय करते, स्वतःपासून थोडीशी डिफ्लेक्ट होते. एस वेव्हचा आपण जेव्हा विचार करतो तर एस वेव्ह काय करते, कुठल्याही माध्यमातून प्रवास न करता फक्त घन माध्यमातून प्रवास करते. आणि जर माध्यम बदललं तर ती काय होते, परावर्तित होते. हा कन्सेप्ट आहे. बरोबर मित्रांनो. चला बघा, आता त्याच गोष्टी आपण इथे लक्षात घेणार आहोत. आता पी वेव्ह हा आपला भूकंपाचा बिंदू आहे. इथून आपला भूकंप सुरू झाला आणि भूकंपाने पी वेव्ज त्याच्या वाहायला लागल्यात. आता पी वेव्ज वाहत आहेत. आपण कुठं आलो, गाभ्यापर्यंत आलो. ठीक आहे. आणि आपण कालच्या लेक्चरमध्ये असं शिकलेलो आहोत पृथ्वीच्या अंतरंगासंदर्भात, की गाभ्याचे दोन भाग पडतात. गाभ्याचे दोन भाग कुठले, एक असतो बाह्य गाभा आणि एक असतो अंतर्गाभा. जर आपला तो बाह्य गाभा जो आहे तो बाह्य गाभा कसा आहे, लिक्विड फॉर्ममध्ये आहे. म्हणजेच काय, इथं असणारं सॉलिड आणि इथे असणारं काय आहे, लिक्विड आहे. म्हणजे काय झालं, आता आपला जो काही मीडियम आहे, माध्यम आहे, ते माध्यम चेंज झालं. त्यामुळे आता प्रायमरी वेव्ह काय करते, इथपर्यंत सरळ वाहिली आणि तिनं जेव्हा माध्यम चेंज केलं तेव्हा तिने थोडासा रस्ता चेंज केला, ती डायव्हर्ट झाली. आणि जेव्हा परत माध्यम चेंज झालं, आता हे गाभा संपला आणि गाभ्याच्या बाहेर कोण आहे, परत दुर्बल आवरण म्हणा किंवा मग आपलं याच्या बाहेरचं जे आवरण आहे आपल्याकडे, ठीक आहे ना, प्रावरण ज्याला असं म्हणतो, ते प्रावरण लागलं. तेव्हा प्रावरण सुद्धा मग तिथून परत काय केलं, हिने डिफ्लेक्ट केलं स्वतःला. ठीक आहे. ही कुठली वेव्ह झाली, आपली पी वेव्ह. पण पी वेव्हचं एक वैशिष्ट्य आपल्याला माहित होतं, की ती सॉलिडमधून सुद्धा प्रवास करू शकते आणि लिक्विडमध्ये सुद्धा प्रवास करू शकते. ते इथे प्रूव्ह झालेलं आहे, की सॉलिडमधून प्रवास केला, लिक्विडमधून सुद्धा प्रवास केला. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती, की तिने जेव्हा माध्यम चेंज केलं तेव्हा तिची दिशा सुद्धा काय झाली, चेंज झाली, डायव्हर्ट झाली. ठीक आहे मित्रांनो. तर ही जी डायव्हर्ट झालेली दिशा आहे ती कुठपासून कुठपर्यंत आहे ते बघा, 103 डिग्री सेल्सिअस ते 103 डिग्री ते 142 डिग्री
इथपर्यंत काय झालेलं आहे, पी वेव्ह जी आहे ती आपली काय झाली आहे, डायव्हर्ट झालेली आहे. मग या मधल्या प्रदेशामध्ये पी वेव्ज दिसत नाहीत. या मधला प्रदेश जो असेल 103 डिग्री ते 142 डिग्री ह्यांच्यामध्ये जी पी वेव्ह अस्तित्वात आहे ती काय होते, दिसत नाही. आणि म्हणूनच ह्या पार्टला आपण काय म्हणतो, छायाप्रदेश. कोणाचा छायाप्रदेश, तर पी वेव्हचा. आणि सेम ह्या साईडला सुद्धा पी वेव्हचा काय आहे, छायाप्रदेश आहे. आता आपण सेम कन्सेप्ट एस संदर्भात घेऊया. एसमध्ये भूकंप आला भूपृष्ठावर, एसच्या लहरी व्हायला लागल्या. एसच्या लहरी वाहताना इथे आपला बाह्य गाभा आला जो की आपला काय आहे, लिक्विड आहे. आणि इथे कोण आहे, आपल्याकडे सॉलिड आहे. पण आत्ताच आपण इथे शिकलो होतो की जेव्हा माध्यम येतं तेव्हा एकतर त्या काय होतात, परावर्तित होतात किंवा त्या तिथेच संपुष्टात येतात. तर बघा इथून मी माझी एस वेव्हवाली गाभाच्या ज्या बाह्य गाभ्याला मी टच केलं आणि बाह्य गाभ्याच्या पुढे मग मला काय करता येईल, माध्यम बदलल्या कारणाने पुढे मला जाता येणार नाही. आणि हा महत्त्वाचा एक MCQ तुमच्यासाठी इथे बघा. त्यामुळे हा जो खालचा भाग आहे या खालच्या भागामध्ये एस लहरी पोहोचणार नाही. मग त्या कुठपासून कुठपर्यंत पोहोचणार नाही, तर 103 डिग्रीपासनं या इकडल्या 103 डिग्रीपर्यंत काय होईल, एस वेव्ज दिसणार नाहीत आपल्याला. म्हणजे त्या सगळा जो असेल तो काय असेल, एस वेव्हचा छायाप्रदेश असेल. मग तुम्हाला आता इथे MCQ असा होऊ शकतो की एस वेव्हचा छायाप्रदेश हा पी वेव्हच्या छायाप्रदेशापेक्षा मोठा आहे. तर तुमचा MCQ काय असेल, बरोबर असेल मित्रांनो. ठीक आहे. बघा आता जी भूकंप आहे त्या भूकंपाची जर नोंद घ्यायची असेल तर जे नोंद घेणारं जे यंत्र आहे त्याला सेस्मोग्राफ असं म्हटलं जातं किंवा सेस्मोमीटर असं म्हटलं जातं. हे जे सेस्मोमीटर आहे हे लॉगॅरिथमिकचा वापर करून किंवा लॉगॅरिथमिक एककाचा वापर करून काही गणितीय क्रिया करून त्यावर आपण भूकंपाला एखाद्या 2D डायग्राममध्ये ग्राफच्या स्वरूपामध्ये पुट करू शकतो. बघा आता भूकंपाची जर आपल्याला महत्ता मोजायची असेल, म्हणजे किती मोठा भूकंप आहे, किती विध्वंसक भूकंप आहे, तर त्यासाठी एक स्केल दिलेली आहे, एक एकक आहे, त्याला रिश्टर स्केल असं म्हणतात. तर रिश्टर स्केलवर 3 पेक्षा जर कमी असेल रिश्टर स्केलचा भूकंप तर तो धोकादायक नसतो. तो धोकादायक काय असतो, नसतो. पण जर 7 किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात जर रिश्टर स्केलचा भूकंप असेल तर काय आहे, खूप जास्त प्रमाणात धोकादायक आहे, खूप जास्त प्रमाणात त्याची काय होईल, हानी होते. बघा जर भूकंपाचं जे उगमस्थान आहे ते जर समजा भूकंपाचं जे उगमस्थान आहे ते जर आपल्या भूपृष्ठाच्या एकदम जवळ असेल, ठीक आहे ना, भूकंपाचे उगमस्थान हे आपल्या भूपृष्ठाच्या खूप जवळ असेल तर नुकसानीचं प्रमाण सुद्धा काय असेल, जास्त असेल. म्हणजेच काय, तर समजा असं काहीतरी असेल, इथे आपला फोकस आहे आणि इथे आपला काय आहे, इपी सेंटर आहे. असं जर हे खूप जास्त जवळचं डिस्टन्स असेल तर इथे काय होईल, सर्वात जास्त भूकंप होईल, तर सर्वात जास्त हानी होण्याची शक्यता आहे. आणि जर समजा भूकंप हा आपला वाळवंटात झाला, भूकंप जर वाळवंटात झाला तर तिथे दूरपर्यंत कुठलीही जीवित वस्तू अस्तित्वात नसते किंवा जिथे नुकसान होईल अशा कुठल्याही शक्यता नसतात. म्हणून नुकसान होण्याची जी शक्यता असते ती एकदम काय असते, कमी असते. पण जर समजा हाच भूकंप समुद्राच्या तळामध्ये झाला तर तो समुद्राच्या तळामध्ये तो भूकंप काय करू शकतो, लाटा निर्माण करू शकतो. आणि काही लाटा जर खूप मोठ्या प्रमाणात जर झाल्या तर त्याला आपण सुनामी असं म्हणतो. बघा आता रिश्टर स्केल्सबद्दल थोडंसं इथे डिस्क्रिप्शन आहे. जे रिश्टर आहेत ते रिश्टर जे होते ते अमेरिकेचे एक भूकंपशास्त्रज्ञ होते. त्याने 1935 मध्ये ह्या स्केल संदर्भात एक संशोधन केलं आणि 1935ला त्यांनी रिश्टर स्केल हा भूकंपाचा एकक म्हणून जगापुढे मांडला. त्याच्यामध्ये काय होतं तर भूकंपाच्या तीव्रतेची नोंद होऊ शकते आणि ते 1 ते 9 ह्या संदर्भात आपण रिश्टर स्केलला भूकंप मोजतो. बघा इथे या डायग्राममध्ये तुम्हाला समजेल 1 ते 9 असं म्हटलं होतं आपण. ह्या पॉईंटमध्ये सुद्धा व्हॅल्यू आहेत. 2 पेक्षा कमी असलेला भूकंप साधा आहे, लक्षात पण येत नाही. पण 9 पेक्षा जर मोठा भूकंप असेल तर तो खूप जास्त प्रमाणात विध्वंसकारी भूकंप आहे. हे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त तुमच्या एका नॉलेजसाठी हे दिलेलं आहे मित्रांनो. बघा इथे 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे रिश्टर स्केल आणि दुसरं म्हणजे भूकंपाची तीव्रता मोजणारी कुठली, मर्कोली स्केल. असं 2 गोष्टी आहेत. भूकंपामधून जी ऊर्जा मुक्त होते ती 0 ते 10 या व्हॅल्यूजमध्ये मुक्त होते. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या कशामध्ये आहेत, पॉईंटमध्ये आपण दर्शवू शकतो. 0 म्हणजेच खूप कमी प्रमाणाचा भूकंप किंवा भूकंप नसणे आणि 10 म्हणजे खूप अतिशय जास्त प्रकारचा भूकंप असणे. 10 म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये काय होते, ऊर्जा मुक्त होते. आता आपण भूकंपाची तीव्रता म्हणजे जीवितहानी किती होते ह्याचा वापर करून एक स्केल तयार केली होती, तिला मर्कोली स्केल असं म्हणतात. ती 1 ते 12 व्हॅल्यूची असते आणि त्याच्यात किती जैविक हानी झालेली आहे ह्याचा सुद्धा एक वापर केलेला असतो. म्हणजे ह्यासाठी ही स्केल डिस्क्राईब करते की जर समजा मर्कोली स्केल 1 आहे म्हणजे भूकंपाची तीव्रता जी आहे ती काय आहे, कमी आहे. म्हणजे जैविक हानी जी आहे ती कशी झालेली आहे, कमी झालेली आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि ही जी व्हॅल्यू असते ही कशामध्ये, पॉईंट्समध्ये नसते. ही व्हॅल्यू जी असते ती रोमन अंकामध्ये असते. ठीक आहे. बघा इथे एक नोट आहे तुमच्यासाठी की लागोपाठ जर भूकंप आला, म्हणजे आज भूकंप आला आणि याच्या 1 तासानंतर परत भूकंप आला, तर या दोघांमध्ये 32 पट
एवढा जास्त फरक असतो. म्हणजे आधीचा जो भूकंप आहे तो 32 पटांनी कमी असेल, तर दुसरा जो भूकंप आहे तो काय असेल, 32 पटांनी जास्त मोठा असेल. आणि म्हणूनच जो पुढचा येणारा भूकंप असतो तो काय असतो, महाविध्वंसकारी ठरत असतो. इथे बघा का भूकंपाचे काही टाईप्स पडले आहेत. कशावरून टाईप्स पडले आहेत, तर भूकंपाचं जे केंद्रबिंदू आहे ते किती खोल आहे ह्यावरून काही टाईप्स पडलेले आहेत. जर भूकंपाचं केंद्रबिंदू 70 किलोमीटर जमिनीमध्ये खोल असेल तर त्याला उथळ केंद्राचा भूकंप असं म्हणतात. जर ते 700 ते 300 किलोमीटर खोल असेल तर त्याला मध्यवर्ती भूकंप असं म्हणतात. आणि जर 300 ते 700 किलोमीटर खोल असेल तर त्याला खोल समुद्रातील भूकंप असं म्हटलेलं आहे. आता इथे 3 शब्द आलेत बघा, रचनात्मक सीमा, संधारक सीमा आणि विनाशात्मक सीमा. तर हा कन्सेप्ट मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जरूर पाहावा, कारण की त्यामध्ये तुम्हाला हा विनाशात्मक सीमा म्हणजे काय ह्याची माहिती मिळेल. विनाशात्मक सीमेच्या शेजारी का भूकंप येतात, का ज्वालामुखी होतात हे सुद्धा तुम्हाला कळेल. त्यामुळे तो व्हिडिओ नक्कीच जरूर पहा तुम्ही. बघा आता या भूकंपाचं आपण जागतिक वितरण करतोय. आता भूकंप कुठे कुठे झालेत किंवा कुठे कुठे होतात ह्यानुसार आपण एक अंदाज किंवा आराखडा बांधलेला आहे. तर सर्वात जास्त जगामध्ये सर्वात जास्त होणारा भूकंप जो आहे किंवा जो पट्टा आहे तो पॅसिफिक महासागराचा आहे, जिथे जगातले 65% भूकंप होतात. आणि ह्यालाच काय म्हणतात, ह्याला अग्निकंकण असं म्हणतात, रिंग ऑफ फायर असं आपण म्हटलेलं आहे. हा पॅसिफिक समुद्रामध्ये आहे. मी त्याची डायग्राम तुम्हाला दाखवणारच. तत्पूर्वी बघा या पॅसिफिक याच्यामध्ये कुठले कुठले देश येतात, ते इंडोनेशिया, फिलिपाईन्स, जपानची काही बेटे, कामचटका द्वीपकल्प आणि पूर्व सायबेरियातील काही भाग ह्याच्यामध्ये जे भूकंप येतात ते हे रिंग ऑफ फायरच्या मध्ये येतात. आणि हाच पट्टा पुढे मग उत्तर अमेरिकेतून आल्प्स पर्वतातून रॉकीज पर्वत, दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वत यांना अनुसरून पुढे अंटार्क्टिका खंडापर्यंत सुद्धा गेलेलं आहे. म्हणजे बघा ह्या रिंग ऑफ फायर किती मोठा आहे ते. आणि हे रिंग ऑफ फायर इथे असण्याचं कारण म्हणजेच काय, इथे विध्वंसक सीमा आहेत. इथे दोन भूखंड आहेत ते एकमेकांना टच होतात, दोन भूखंड एकमेकांच्या खाली जाऊ शकतात. त्याच्यामुळे येणारे भूकंप हे याच भागात जास्त आहेत. पण इथे येणारे भूकंप कसे आहेत, सर्वात जास्त विध्वंसक आहेत मित्रांनो. तर बघा इथे नोट सांगितली आहे की जपानच्या हन्शू जे बेट आहेत त्या बेटांवर सगळ्यात जास्त भूकंप येतात. आपल्याला माहिती आहे की जगामध्ये सर्वात जास्त भूकंप येणारा देश कुठला आहे, तर जपान आहे मित्रांनो. पुढे बघूयात मध्य अटलांटिक पट्ट्याचा विचार करतोय आता आपण. तर याच्यामध्ये जे काही भूकंप येतात ते कसे आहेत, मध्यम तीव्रतेचे भूकंप आहेत. आणि इथे कुठले कुठले आहेत, तर मध्य अटलांटिक रिज आणि रिज जवळून काही बेटांचा समावेश इथे होतो मित्रांनो. पुढे बघूयात भूमध्य सागराचा पट्टा जो आहे, म्हणजे युरोपच्या थोडासा खालच्या भागामध्ये, तिथे बघा भूमध्य सागराच्या पट्ट्यामध्ये जे काही भूकंप होतात ते एकदम कमी दर्जाचे असतात. त्यामध्ये काही एवढी काही क्षमता नसते मित्रांनो. हे बघा इथे भूकंपाचं जागतिक वितरण सांगितलेलं आहे. आणि इथेच आपण जे रिंग ऑफ फायरचा विचार केला आहे तो बघा, ही जी आहे ही रिंग ऑफ फायर आहे मित्रांनो, इथपासून इथपर्यंत. आणि ही पॅसिफिक महासागरातून इथपर्यंत हा पॅसिफिक महासागर असा आहे. हा जर नकाशा थोडासा इकडल्या साईडला असता तर कदाचित हे दोन्ही गोष्टी जॉईन झाल्या असतात. तर पण हे पॅसिफिक महासागराचा भाग आहे मित्रांनो. इथपर्यंत जो आहे तो पॅसिफिक महासागराचा भाग येतो. तर हे जे बघा इथे भूकंप किती, यांची जी घनता आहे बघा, ती घनता किती जास्त आहे, ती घनता ह्या कारणामुळे जास्त आहे मित्रांनो. बघा भारतातील काही भूकंपाचे प्रवण क्षेत्र कुठले कुठले आहेत. तर भारतातील भूकंपाचे प्रवण क्षेत्र जे आहेत त्यानुसार भारतातील हवामान संस्थेने याचे काही विभाग पाडले आहेत. तर 5 विभाग पाडले आहेत, 5 क्षेत्र डिसाईड केलेले आहेत. पण या 5ही क्षेत्रामध्ये जवळजवळ पूर्ण भारत समाविष्ट होतो. म्हणजे भारतामध्ये सगळीकडेच भूकंप येतात कदाचित, अशा अनुषंगानं ते काही काढलेलं आहे बघा. तर जे क्षेत्र 1 आहे, इथे मी क्षेत्राचा कलर दाखवलेला आहे. क्षेत्र 1 म्हणजे व्हाईट कलरमध्ये आहे. व्हाईट कलरचं जे काय आहे ते कसे आहेत, अत्यंत कमी आहेत. तर बघा आपल्याला एवढी तर गोष्ट माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे डेक्कनचं पठार आहे किंवा दख्खनचं पठार आपण ज्याला म्हणतो, डेक्कन प्लॅटू असं ज्याला म्हणतो, त्याच्यावर कधीही आत्तापर्यंत भूकंप झालेले नाही आहेत असं आपण म्हणतो. तर हा जो भाग आहे हा डेक्कन प्लॅटू, हा बघा पांढऱ्या कलरमध्ये रंगवलेला आहे. तसाच क्षेत्र 1 हे अत्यंत कमी जोखमीसाठी आणि क्षेत्र 5 हे अत्यंत जास्त जोखमीसाठी. आणि क्षेत्र 5 कुठले कुठले आहेत, तर हे जे इकडल्या साईडला जे डिनोट केलं आहे हे क्षेत्र 5 मध्ये येतं. हा भाग सर्वात जास्त, कारण की हा जो भाग आहे हा हिमालयाचा भाग आहे आणि विनाशात्मक सीमेवर आहे. आपल्या युरेशियाचा जो भूपट्टा आहे आणि आशियाचा जो भूमंच आहे ह्यांच्या विनाशात्मक सीमेवर हा भाग अस्तित्वात असेल. त्यामुळे इथे येणारे भूकंप कसे आहेत, सर्वात जास्त तीव्रतेचे येतात. भूकंपाचे काही परिणाम काय होतात बघा, तर जमिनीला तडे जातात. भूकंपाचे परिणाम म्हणजे काय, जमिनीला काय होतात, तडे जातात. आपण बघितलं तडे गेल्यामुळे काय होतात, दरडी कोसळतात, म्हणजे भूस्खलन होतं. भूजलाचे मार्ग बदलतात. ऑब्व्हियस आहे, भूकंप झाला तिथली जमीन जर हलली तर भूजल कुठे वेगळ्या दिशेला सुद्धा जाऊ शकतं. काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश काय होतात, खचले जातात. साधी गोष्ट आहे, 2 भूखंड एकमेकांच्या खाली गेले असतील तर एखाद्याची व्हॅल्यू काय होईल, कमी होईल, आणि एखाद्याची व्हॅल्यू काय असेल ती जास्त होईल. म्हणजे त्यांचीच उंची कमी किंवा जास्त होईल.
सुनामीच्या लाटा तयार होऊ शकतात, पण त्यासाठी भूकंप, समुद्रामध्ये येणारा भूकंप हा 5 रिश्टर स्केलपेक्षा जास्त असायला पाहिजे, तर सुनामीच्या लाटा क्रिएट होतील. इमारती कोसळतात, जीवितहानी होते, वाहतुकीचे मार्ग खंडित होतात आणि संदेशवहन व्यवस्थासुद्धा काय होते, कोलमडते. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हे सर्व व्हिडिओजमधला डेटा आणि सर्व MCQ सहज कळले असतील. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही सजेशन्स असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. मी तुमचा मित्र सचिन चव्हाण तुमची रजा घेतो. धन्यवाद.